लाईव्ह शोध सत्य बातमीचा। श्री क्षेत्र टाकळी भीमाच्या श्रीराम मंदिरात प्राण प्रतिष्ठा दिन उत्साहामध्ये साजरा। अयोध्यात प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना सोमवारी मोठ्या उत्साह आणि भक्तिमय वातावरणात होत असताना शिरूर तालुक्यातील श्री क्षेत्र टाकळी भीमा येथे ग्रामस्थांनी घरोघरी रांगोळ्या, गुढी, तोरणे बांधून मोठ्या उत्साहात सण साजरा केला। या सोहळ्यानिमित्त सकाळपासून पहाटे 4 वाजता श्रींचा अभिषेक, काकड आरती, श्रींची सवाद्य, ग्राम प्रदक्षिणा, हरिभक्त परायण खेडकर महाराज यांचे कीर्तन, महिलांचा रामरक्षा मंत्र पठण आणि हनुमान चालीसा, मंदिरातील विद्युत रोषणाई आणि दीपोत्सव, आलेल्या भाविकांना महाप्रसाद अशा प्रकारचा भव्य सोहळा ग्रामस्थांनी या ठिकाणी आयोजित केला होता। गावातील प्रमुख मान्यवरांच्या जोडीने महाआरती करण्यात आली। या कार्यक्रमाचा 5-6 हजार भाविकांनी लाभ घेतला। येथील वैशिष्ट्य म्हणजे जय श्रीराम लिहिलेल्या साड्या वाटप करण्यात आल्या, पारिजातकाचे वृक्ष देण्यात आले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगीराज पालखी सोहळ्याच्या प्रमुख सुनील तात्या वडगुले, माजी सरपंच रवींद्र दोरगे, सामाजिक कार्यकर्ता छायाताई वडगुले, सुनील नाना जाधव, सतीश महाराज घोलप, विलास वडगुले, सर्जेराव वडगुले, उमेश काळे, सुरेश नाना वडगुले, विलास भाऊ आदक, नवनाथ काळभोर, देविदास करपे, मोहन तात्या वडगुले, रघुनाथ वडगुले, काका दोरगे यांनी विशेष परिश्रम घेतले। तर संपूर्ण गावात यावेळी विविध ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी, मंदिर परिसरात ध्वज पताका, रांगोळी, दीपोत्सव, विद्युत रोषणी, मंडप, मिठाई वाटप याद्वारे संपूर्ण गावात उत्सव साजरा केला। तत्पूर्वी जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप दादा कंद, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, मार्केट कमिटी संचालक राहुल गवारे यांनी गावातील विविध मंदिरांना भेटी देऊन पेढ्यांचे वाटप केले। यावेळी गावातील वातावरण आनंदाने आणि उत्साहाने खुलून गेले होते। शिरूर प्रतिनिधी। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।